आपण कोणतीही गोष्ट विशेषत्वाने त्याचा आधी आम्हाला अभ्यास करावा. म्हणून हे आपण सगळ्यांनी परत दुसरा महत्वाचा मुद्दा ठसवून घ्यायचा आहे. मग अहम आत्मा ब्रह्म, अयम अयम आत्मा ब्रह्म, ह्या महावाक्याचं ही श्रुती निर्देश करीत आहे. आता ब्रह्मनिर्देश करताना जीव ज्या 3 अवस्थेमध्ये विभागला गेलेला आहे, त्या प्रकर्षाने 3 अवस्थांचा, यामध्ये 3 अवस्थांचा 3 पाद आणि चौथी त्या सापेक्ष तुर्य अवस्था, असा 4 पादांचा उल्लेख करून आत्मस्वरूप उघड स्पष्ट करून दाखवलेला आहे. आणि हे स्पष्ट करताना, उघड करताना अन्वय आणि व्यतिरेक हे साधन सांगितलंय. खूप महत्वाचा मुद्दा. कालचा भाग फार महत्वाचा होता. समजता तो आपल्याला पुढचं सगळं मांडूके छान कळणार आहे. म्हणून अन्वय आणि व्यतिरेक हे साधन म्हणजे हे वैचारिक साधन आहे. हे वैचारिक साधन मला सतत करायचं आहे. मग आता कसं करायचं हे साधन? तर सुनील काकांनी पण काल आपल्याला सांगितलं की जागृती, स्वप्न, सुषुप्तीचा आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. पण तुर्य अवस्थेचा जो अनुभव आहे हा आम्हाला नाही, तो आम्हाला अभ्यासाने घेता येतो. त्यासाठी अभ्यास फार महत्वाचा आहे. म्हणून जागृतीमध्ये आपण जागे असतो की नाही सगळ्यांना माहिती आहे ना. आता आपण मीटिंग मध्ये सगळे जॉईन झालेले आहे आणि श्रवण करतोय, ही जागृत अवस्था आहे. मग आता यावेळेला आपण स्वप्न पाहतोय का? अजिबात नाही. बरं, गाढ झोपले का? हा, ऐकता ऐकता झोप येते ती गोष्ट वेगळी. येते ऐकता ऐकता आम्हाला डुलकी येते ती गोष्ट वेगळी. परंतु आम्ही प्रकर्षाने आता विशेषत्वाने आम्ही जागृतीत आहोत. यावेळेला स्वप्न पाहत नाही, गाढ झोपेत पण आम्ही नाही. आणि ज्या वेळेला आपण गाढ झोपलेलो होतो, रात्री आपली झोप झाली, त्यावेळेला आपल्याला जागृतीतलं कळतं का? अजिबात कळत नाही. चोर आला, चोरी केली, मी गाढ झोपलो होतो, कळलं का जागृतीतला? याचाच अर्थ काय? व्यवहारामधले ही जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती आहे, याचा अर्थ काय आहे? कसा विचार करायचा या 3 अवस्थांचा? ज्या वेळेला मी जागृतीत असतो त्यावेळेला सुषुप्तीचा व्यतिरेक आहे. व्यतिरेक हा शब्द वापरायचा. म्हणजे सुषुप्ती त्या ठिकाणी नाही. सोप्या भाषेमध्ये बोलायचं, जागृतीत असतो त्यावेळेला सुषुप्ती तिथे नसते, म्हणजे गाढ झोप नसते. ती नसणे म्हणजे व्यतिरेक आहे. तिचं अस्तित्व नसणे याला व्यतिरेक असं म्हणतात. स्वप्न अवस्थेमध्ये ज्या वेळेला असतो त्यावेळेला जागृतीचा व्यतिरेक असतो. आणि पण मी जागा आहे, मी झोपलो होतो, मला स्वप्न छान पडलं, हे कोणाला कळलं? हे कळतं की नाही कोणाला? मग हे ज्याला कळलं तो आत्मा आहे. आणि ह्या आत्म्याचा अन्वय या 3ही अवस्थेत आहे. आणि हे वैचारिक साधन आहे. हे मला नित्याचं करायचं आहे. प्रतिक्षण, प्रतिदिन हे मला करायचं आहे. आणि तो जो आत्मा आहे तो मी आहे. सगळ्यात महत्वाचं काय? नुसतं साधन करून सोडायचं नाही, तर त्या साधनाला स्वतःपर्यंत आणून मिळवायचंय. तो मी आहे. म्हणून जो जागृतीचा विश्व म्हणून अनुभव घेतो, स्वप्नात तेजस म्हणून अनुभव घेतो, गाढ झोपेत प्राज्ञ म्हणून जो अनुभव घेतो, तो नित्य प्रकाशमान आत्मा एकच आहे. तो मी आहे. हे त्या अवस्थेचं साक्षीत्व करणं झालं. असं 3ही अवस्थांचं साक्षीत्व मला करायचं आहे. आणि त्या साक्षीत्व करणाऱ्याला तुर्य अवस्था असं म्हणतात. आणि तो तुर्य मी आहे. म्हणून 3ही अवस्थांच्या ठाई, नाथांची ओवी मी नेहमी म्हणते, 3ही अवस्थांच्या ठाई आत्मा एकची असे देही, तोची देहाच्या ठाई विदेही, साक्षी पाही सर्वांचा. आणि हा अभ्यास आहे. म्हणून ह्या 3 अवस्थेत न रंगता, न रमता, न रेंगाळता ज्याच्या अधिष्ठानावर मी हा जीव म्हणून हा अनुभवतो, त्या अधिष्ठानाकडे लक्ष द्यायचं व ते मी आहे हा सतत निर्णय करायचा. तो आत्मा मी आहे, अयम आत्मा ब्रह्म, याला वैचारिक साधना असं म्हणतात. ही मी करायची. आणि अशी साधना करता करता 4ही अवस्था जाणीव रूपाने नाहीशा होतात. ती सहज अवस्था आहे आणि तीच ब्रह्म अवस्था आहे. त्यालाच जीवनमुक्ती असं म्हणतात. जागृती, स्वप्न, सुषुप्ती लीन क्रमाने होती. काकांची ओवी आहे, अभ्यासे तुरीय स्थिती आकळीची. अभ्यासाने ही तुरीय स्थिती आम्हाला कळणार आहे.
आणि ही चारी लोपता सहजी आत्मावस्था. चारींचा लोप झाला. अभ्यासाने आधी तुर्य अवस्था जाणून घ्यायची, लक्षात घ्यायचे. अन्वय व्यतिरेकाच्या अभ्यासाने तुर्य अवस्था जाणून घ्यायची आणि मग तीही सहज लोपता, सहजी आत्मावस्था, तीच ब्रह्मरूपता, जीवन मुक्ती, असा अभ्यास आम्हाला करायचा आहे. आज त्यामधल्या पहिल्या पादाचं सविस्तर वर्णन अधिकारी वाणीमधून आपण श्रवण करू. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबराधरुणबिंब फलाधरोष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. शङ्करं शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम्, नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्परा. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काकांना, त्या श्रीचरणांना साष्टांग दंडवत घालतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी वंदन करतो. उपनिषद मंत्र म्हणणाऱ्या आदरणीय निदाताई दातार यांना नमस्कार करतो. आपणा सगळ्या श्रोतृवंदांना आपण भगवत स्वरूप आहात आपणास वंदन करतो. विषयाला प्रारंभ करतो. आपण सगळे मिळून शांतीपाठ म्हणूया. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हित करो हो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्टनाशी, तो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. आज आपण तिसरा मंत्र घेतो. त्याची थोडी पार्श्वभूमी सांगून मंत्र सुरू करूया. आधी मंत्र म्हणून घेऊ आणि पार्श्वभूमीला प्रारंभ करू. जागृत स्थानो बहिष्प्रज्ञः, सप्तांग एकूण विशती मुखा, स्थूल भुग्वैश्वरा नरः, प्रथमः पादः. हा तिसरा मंत्र आहे. काल आत्म्याचे 4 पाद समजावून सांगण्यात आले आणि त्याच्यावरच्या वक्तव्यात पुढचं चिंतन सुद्धा मांडण्यात आलं.
की ते पाद कसे आहेत. आता पहिल्या पादाचं निरूपण या ठिकाणी तिसऱ्या मंत्रामध्ये केलं जात आहे. माया ज्या वेळेला एका देहामध्ये कार्य करते त्यावेळेला त्याला व्यष्टी माया असं म्हणतात. तीच माया जेव्हा समष्टी विश्वामध्ये कार्य करते तेव्हा त्याला समिष्टी माया असं म्हणतात. व्यष्टी मायेला अविद्या असं म्हणतात आणि समष्टी अविद्येला माया असं म्हणतात. व्यष्टीला पिंड असं म्हणतात आणि समष्टीला ब्रह्मांड असं म्हणतात. हे सगळं समजावून सांगण्याच्या दृष्टीने सोपं करून मांडणी केलेला भाग आहे. कशासाठी केला हा सगळा? तर ह्या सगळ्या भेदांच्या ज्या जाणीवा आहेत ह्या पहिल्यांदाच आपल्या समोर स्पष्ट झाल्या की आपल्याला काय आवरायचं आहे, कशापासून स्वतःला दूर करायचं आहे आणि अद्वैताचा बोध मला कसा प्राप्त करून घ्यायचा आहे, हा महत्वाचा भाग आहे. त्यात सांगण्यासाठी हे सगळं केलंय. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या कशासाठी सांगितले? चार पाद कशासाठी सांगितले? आत्मस्वरूप कळावं म्हणून सांगितले. म्हणून जाणीता वेदांचा पसारा, आवरिता येईल सारा, अद्वैत बोध तो खरा अनुभवा येईल. 31 नंबर 24. त्या त्या भेदांच्या अनुरोधाने अभेदांचा अभ्यास व्हायला लागला की बुद्धी अद्वैत बोधावर आरूढ होते. सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ही जी बुद्धी आहे ती अद्वैत बोधावर आरूढ होते आणि माझी बुद्धी अद्वैत बोधावर आरूढ झाली आहे का याच्यासाठी नेहमी, नाही तर मग काय होतं, बौद्धिक अभ्यास होतो आणि त्यातून वाक चातुर्य प्रसवतो आणि मग माझ्यासारखा बोलणारा नाही. माझं ऐकणारे किती आहेत? एवढी मोठी संख्या आहे माझ्या ऐकणारे. याच्यावर थांबता कामा नये. म्हणून आम्हाला पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे द्वैत काय आहे आणि या द्वैताचा पसारा जो आहे त्याला मला बाजूला कसं सारता येईल या युक्त्या शोधून काढायच्या आणि त्या युक्त्यांचा वापर करून अद्वैतावर आरूढ व्हायचं. काल जिथे संपवलो तिथून मी आज प्रारंभ करणार आहे की समष्टी स्थूल शरीराभिमानी आत्मा जो आहे त्याला विराट असं म्हणतात. आत्ता आपलं काय झालं? व्यष्टी पुरता जी माया त्याला अविद्या असं म्हणतात आणि समष्टी करता असलेल्याला माया असं म्हणतात. आता अविद्या ही मायाच आहे, परंतु व्यष्टी करता जर लक्षात आलं तर मग ती काय होते? अविद्या नावाने समजवल्या जाते. तसं व्यष्टी स्थूल शरीराभिमानी आत्मा ही जागा आहे असं वाटतं, त्याला विश्व असं म्हणतात आणि आम्ही सगळेजण जागे आहोत म्हणजे एका ठिकाणी आहोत, त्याला विराट असं म्हणतात. म्हणून विराट जाहीर सभा असं वाक्य असतं नेहमी. आता व्यष्टी सूक्ष्म शरीराभिमानी आत्मा याला तैजस असं म्हणतात आणि समष्टी म्हणजे सगळ्यांमधला सूक्ष्म शरीराभिमानी आत्मा त्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. आता व्यष्टी कारण शरीराभिमानी आत्मा याला प्राज्ञ असं म्हणतात, तर समष्टी कारण शरीराभिमानी आत्मा याला अव्याकृत असं म्हणतात, याला मायावी असं सुद्धा म्हणतात. आता या सगळ्या गोष्टीतून मायेचा पसारा बाजूला फेकायचा आहे हे समजण्यात कोणाला अडचण नसावी असं मी गृहीत धरतो. यस्तु सर्वाणी भूतानी समष्टीबद्दल बोलतात आहे. आत्मन्यवान उपष्ट सगळ्यांमध्ये आत्मा आहे हे समजणं हा माझ्या साधनेचा काय आहे? उद्देश. सर्वत्र मीच मी, मीच सर्वांना माझी.
अशा प्रकारे माझं स्वरूप सगळ्यांमध्ये आहे, सगळे माझं स्वरूप आहे, असा निर्णय घेतला. आत्मन्यवानु पश्यती सर्वभूतेषु चात्मानं. तुम्ही सगळे भूत मीच आहे. मग आता मी दुसऱ्या कोणाचा मत्सर करणार नाही. आम्हाला काय असतं, जो आम्हाला पटत नाही त्याचा मत्सर जास्तच पटत नसेल तर तो एकदाचा मरतो कधी. पूर्वीच्या काळी बोट मोडत असत कानापाशी, आता वेगळं झालं. पण तो मरतो कधी याची वाट बघ. गंमत सांगायची आहे मला, आणि ती गंमत अशी आहे की मी सगळ्यांमध्ये आत्मा पाहतो असं सगळ्यांना वाटतं, पण दुसऱ्याचा मत्सरही मी करत असतो. आणि इथे न विजोगुप्सते म्हटलं ईशावास्य उपनिषदात. माझ्या अंतःकरणात दुसऱ्याबद्दल जर मत्सर येत असेल तर मी सगळ्यांमध्ये आत्मा बघत नाही. दुसरा मुद्दा, माझ्या अंतःकरणामध्ये शोक आणि मोह येत असेल तर मी सगळ्यांमध्ये आत्मा पाहत नाही. नेहमी लक्षात ठेवायचं की मी सगळीकडे आत्मा बघतो आहे का. नसेल तर काय गडबड होऊन राहिली, काय माझं अडकत आहे. चार अनुकूल लोक भेटणार, चार प्रतिकूल लोक भेटणार, नक्की भेटणार. पण म्हणून असं नाही होत ना की प्रतिकूल आहे त्यांनी मरून जावं. एकदा आतमध्ये मत्सर, द्वेष, तिरस्कार, ईर्ष्या पेटायला लागल्या ना की आपला वैरी संपून जावा इथपर्यंतचे विचार येतात. आणि मग उपनिषदांचा अभ्यास राहिला बाजूला. चिंतन कशाचं सुरू झालं, जगतात. असो, विश्व, तेजस आणि प्राज्ञ. विश्व, तेजस आणि प्राज्ञ ही आत्म्याची, म्हणजे आध्यात्मिक आत्म्याची तीन पाद आहेत. विश्व, तेजस आणि पाद्य. विश्व, तेजस आणि प्राज्ञ हे आध्यात्मिक आत्म्याचे तीन पाद आहेत. विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत हे समष्टी आत्म्याचे तीन चरण आहेत. आता विश्व, तेजस आणि प्राज्ञ ही आध्यात्मिक आत्म्याचे तीन पाद आहेत आणि ते आधिदैविक आत्म्याचे तीन चरण आहेत. आता आध्यात्मिक म्हणजे काय आणि आधिदैविक म्हणजे काय. माझं पोट दुखत आहे म्हणजे आध्यात्मिक ताप समजलं झालं. आणि समष्टीच्या बाबत जो विचार केला जातो त्यावेळेला त्याला आधिदैविक असं म्हणतात. नुसतं आधी भौतिक मध्ये पण तो मोडत नाही, कारण त्यात स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. मृत्यू फक्त आपला लोक आहे, स्वर्ग आणि पाताळ दोन वेगळे लोक आहेत आणि त्याही बद्दल विचार केला जातो आणि म्हणून त्याला आधिदैविक असं म्हणतात. तर हा आधिदैविक असा तिथे राहील. विराट, हिरण्यगर्भ आणि माया आहे. हा आधिदैविक आत्म्याचे तीन चरण आहे. हे स्पष्ट का केले, व्यष्टी आणि समष्टी समजण्यासाठी. वास्तविक आत्म्याला चरण नाही हा निर्णय आमचा पहिले व्हायला पाहिजे. कारण चरण शब्दाच्या व्याख्या आपण सांगून दिल्या. गायीसारखे चार पाय नाहीत, एका नाण्यामध्ये चार चाराणे आहेत, तसे सुद्धा नव्हेत. मग जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या असे ते चार पाद आहेत. जागृती असते त्यावेळेला तिथे स्वप्न आणि सुषुप्ती
त्या दोन अवस्थांचा अभाव असतो. त्याला व्यतिरेक असं म्हणतात. दोन अवस्थांचा अभाव. स्वप्नामध्ये जागृती आणि सुषुप्ती या दोन अवस्थांचा अभाव असतो, याला व्यतिरेक असं. दोन अवस्था. आणि सुषुप्तीमध्ये जागृती आणि स्वप्नाचा अभाव असतो, या दोन अवस्थांचा तिथे व्यतिरेक. पण आत्मा मात्र सर्व अवस्थांमध्ये काय आहे? अनुस्यूत आहे. म्हणून आत्म्याचा अभाव होत नाही, कधीच होत नाही. आत्म्याचा लोप होत नाही, आत्मा नाहीचा होत नाही. फरक समजला? समजला. आणि म्हणून थोडासा स्पष्ट केला, आणखीन थोडा स्पष्ट करतो की स्वप्न जागृती स्थानो बहिःप्रज्ञः सप्तांगः एकोम विशन्ति मुखाः स्थूल भूक्ष्वैर् भूक वैश्वानराः प्रथमपादः. आता हे जे जागृती स्थान आहे ते बहिष्प्रज्ञ आहे, म्हणजे बाहेर लक्ष देणार आहे, जगतात बघणार आहे. जागृती स्थान जे आहे ते बहिष्प्रज्ञ आहे, जगतात बघणार आहे. या जागृतीला जगतामध्ये बघितलं म्हणजे जागृती म्हणतात. जागृतीचं वैशिष्ट्य काय आहे? याला जगतामध्ये बघितलं जातं. जागृती शब्दाची एक व्याख्या सुद्धा आहे. ही जर व्याख्या आपल्याला बघायची झाली तर आपण या ठिकाणी बघूया. आचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये केली. इंद्रियांच्या साह्याने शब्द स्पर्शादी स्थूल बाह्य विषयांचे जेव्हा ज्ञान होते तेव्हा त्याला जागृती असं म्हणतात. इंद्रियांच्या साह्याने शब्द स्पर्शादी स्थूल अशा बाह्य विषयांचं जेव्हा ज्ञान होतं त्याला सन्निकर्ष असं म्हणतात, त्याला जागृती असं म्हणतात. आपल्या सोप्या भाषेत इंद्रियांच्या साह्याने बाह्य विषयाचं होणार पंच ज्ञानेंद्रियांना, इंद्रियांच्या साह्याने म्हणजे पाच ज्ञानेंद्रियांच्या साह्याने बाह्य विषयाचं होणारं जे ज्ञान त्याला जागृती असं म्हणतात. आता ज्या अर्थी हे ज्ञान बाह्य विषयाचं आहे त्या अर्थी हा जो जागृती आहे याची जी बुद्धी आहे ती बहिर्विषयी आहे, म्हणून हा बहिष्प्रज्ञ आहे. जागृती स्थानाचा विश्व नावाचा जो आत्मा आहे जागृती अभिमानी हा बहिष्प्रज्ञ आहे, हा बहिर्विषयी आहे. बहिष्प्रज्ञ आहे म्हणजे याची प्रज्ञा सतत बाहेर फिरत असते, भटक्या. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या बहिर्विषयी प्रज्ञा ज्याची आहे, बहिर्विषया इव प्रज्ञा, बहिर्विषय हीच जेव्हा प्रज्ञा असते तेव्हा त्याला जागृती असं. मग आता जे जे पाहतो ते सगळं नाहीस होत. जागृतीमध्ये पाच ज्ञानेंद्रियांनी आम्ही जे जे पाहतो ते सगळं नाहीस होत. म्हणून बहिर्विषयी प्रज्ञा. दुसरं वर्णन आहे त्याचं सप्तांग. याला 7 अंग आहे. पहिल्यांदा 7 अंगांची नावं सांगून देतो. पहिलं आहे मस्तक, दुसरं आहे नेत्र, तिसरं आहे प्राण, चौथा आहे शरीराचा मध्यभाग, पाचवा आहे मूत्रस्थान, सहावा आहे पाय आणि सातवा आहे मुख. अशी वैश्वानराची 7 अंगी आहेत. आता मस्तकानंतर मुख द्यायला पाहिजे की नाही? शेवटी त्यांनी मुख दिलं, कारण तो सेवन करतो म्हणून मुख दिलं.
आता हे जे 7 अंग आहेत त्याचे, या 7 अंगाविषयी थोडस आपण बोलूया. आणि छांदोग्य उपनिषदात याचा मंत्र आहे, तस्य हवा एतस्यात् मनो वैश्वानरस्य मूर्धैव सुतेजाश्च श्रुतिर्विश्वरूपाः प्राणाः पृथ्वक मात्मा संदेहो बहुलो वस्तिरेव रई पृथ्वीवेव पादौ. पाद शब्दाचं पुष्कळ मोठं वर्णन आहे. स्वामी अखंडानंद सरस्वती यांनी फार मोठं वर्णन पादाचं करून ठेवलेलं आहे. आता या आत्म्याला सप्तांग आहेत आणि याचं नाव वैश्वानर आहे किंवा विश्वानर आहे. वैश्वानर आणि विश्वानर एका नावाचे 2 असू शकतात. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रित, हा पोटात असणाऱ्या अग्नीचंही नाव वैश्वानर आहे. आणि इथे 7 अंग असणाऱ्या आत्म्याचं नाव सुद्धा वैश्वानर आहे. काही जण त्याला विश्वानराहा असं म्हणतात. भाष्यामध्ये आचार्यांनी वैश्वानराहा इति विश्वानराहा असं म्हटलंय. म्हणजे त्याला तुम्ही आता वैश्वानर म्हणा की विश्वानर म्हणा, तो 7 अंगांचा आहे. त्याचं मस्तक म्हणजे द्युलोक आहे. सूर्य हे त्याचे नेत्र आहेत. विश्वरूप वायू हे त्याचे प्राण आहे. आकाश हा त्याच्या शरीराचा मध्यभाग आहे. अन्न आणि अन्नाचं कारण जल हे त्याचं मूत्रस्थान आहे. पृथ्वी हे त्याचे चरण आहे. आणि छांदोग्य श्रुतीने अग्निहोत्राचे रूप घेऊन विराटाचे स्वरूप सांगितले, हे त्याचं मुख आहे. त्या पुरुषाचं उर यज्ञवेदी असून वेदीवर बसलेला दर्भ म्हणजे त्याचे केस आहेत. गार्हपत्य त्याचा अग्नी आहे आणि हेच त्याचं मन आहे. अग्निहोत्रादी आणि अग्निहोत्रादी कर्म त्याच्या मुखातून त्याला दिल्या जातात. अशा वेळी मुखाच्या अग्नीतून तो सेवन करतो, त्याला गार्हपत्य अग्नी असं म्हणतात. गार्हपत्य अग्नी. आता काकांनी फार सुंदर सांगितलंय. 7 मुख, 7 अंग, त्याचे मुख नाही 7 अंग. आणि 19 मुख. 19 मुख कोणते आहेत? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, 15 झाले. मन बुद्धी चित्त अहंकार 19. असे त्याला 19 मुख आहेत. काका म्हणतात हे फक्त जाणून घ्या आणि हे सगळं मिथ्या आहे हे समजा. नाही तर मग आम्हाला सप्तांग आठवत नाही, 19 मुख आठवत नाही, आणि मग कसं करायचं आणि काय होईल. म्हणून विश्वाहाच असौ नराहा च इति विश्वानराहा, आणि विश्वानराहा एव वैश्वानराहा. भाष्यामध्ये सांगितलं विश्वानर हाच वैश्वानर आहे. आणि म्हणून जागृतावस्थेमध्ये तो काय होतो, अभिव्यक्त होतो. आणि म्हणून त्याला वैश्वानर असं म्हणतात. हा याचा पहिला पाद आहे, वैश्वानर. अयमात्मा ब्रह्म असं म्हटलं आहे, म्हणजे जीवात्माच ब्रह्मरूप आहे ना, म्हणजे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य सांगितलं आहे. आता श्रुती आध्यात्मिक आणि अधिदैविक असं स्वरूप सांगून दोघांचं अभेदत्व सांगताय, पिंडी ते ब्रह्मांडी. आता हे आध्यात्मिक आणि अधिदैविक स्वरूप का बरं सांगितलं? विश्व, तैजस आणि प्राज्ञ, विराट, हिरण्यगर्भ आणि माई. विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत. अव्याकृत. विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत असे त्याचे ते 3 समष्टी दिलेली आहे. हा, माईक नाही, मायावी. मायावी. आता हे जे विराट, हिरण्यगर्भ, मायावी म्हटलं,
याला अधिदैविक आत्मा असं म्हटलं. विश्व तेजस आणि प्राज्ञ म्हटलं याला अधिभौतिक आत्मा असं, आध्यात्मिक आत्मा असं म्हटलं. आणि म्हणून आम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की आम्हाला हे सगळं समजावून सांगण्यासाठी केलेलं आहे. नाही तर मग या आध्यात्मिक आत्मा अधिदैविक आत्मा समष्टी आणि व्यष्टी, समष्टीला अधिदैविक असं म्हटलं आणि व्यष्टीला आध्यात्मिक असं म्हटलं. या दोन गोष्टी आम्हाला कळल्या की शेवटी व्यष्टी ते समष्टी, पिंडी ते ब्रह्मांडी आणि हे सगळं मिथ्या असून केवळ आत्माच एक आहे. या सगळ्या अवस्था कशा आहेत? कल्पित आहे. या अवस्थांमध्ये आत्मा आहे, आत्म्यामध्ये अवस्था नाही. आता इथे 19 मुख असं म्हटलंय, पण 19 मुख जरी म्हणत असले तरी गाढ झोपेमध्ये आम्हाला या बाकी गोष्टींच्या कल्पना येत नाही. पण प्राण असतो, पण तो प्राण आत्म्याच्या अधिष्ठानावर असतो. हे आम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणजे आत्मा सगळ्या अवस्थांमध्ये आहे आणि मी स्वतः आनंद रूप आहे हे न समजल्यामुळे आम्ही जागृतीमध्ये बहिष्प्रज्ञ बाहेरचे भोग घेण्यासाठी उत्सुक असतो, उतावीळ असतो, बाह्य विषय शोधतो, बाह्य ऐश्वर्य भोगतो, संपत्तीचा विचार करतो. त्यामुळे मी सुखी होईल असं समजतो. स्त्री, धन आणि कीर्ती म्हणजे लोकेशन, या 3 गोष्टींमुळे मी अत्यंत सुखी होईल असं वाटतं. आणि मग धन शब्दाचा अर्थ विषय संग्रह करतो, त्यात माझं सुख आहे असं दाखवतो. माझं घर केवढं मोठं आहे बघा, माझं घर केवढं मोठं आहे बघा. माझ्यासारखं मोठं घर कोणाचं आहे का हो? झालं. अशा सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा रमतो तेव्हा त्याला अविद्या काम कर्म ग्रंथी असं म्हणतात. आणि अविद्येमधून अनंत कामना तयार होतात. कामनेमधून कर्माची निर्मिती होते, कर्मामधून कर्म फळाची इच्छा होते आणि या चक्रामध्ये जीव बद्ध होतो. म्हणून या जीवाला बहिर्प्रज्ञ असं म्हटलेलं आहे. स्वप्नावस्थेत तो अंतःप्रज्ञ असं म्हटलेलं आहे. स्वप्नामध्ये केवळ वासना असतात, नुसत्या वासना असतात स्वप्नामध्ये, वासनेशिवाय काहीच नसतं. आता जागृतावस्था आणि स्वप्नावस्था 2 अवस्थांमध्ये काय फरक आहे? तुम्ही म्हणाल आम्हाला तर माहिती आहे काय फरक आहे, तरी पण मी तुम्हाला थोडा थोडा सांगणार आहे. का सांगणार आहे? शास्त्र कसं विचार करतं हे सांगत. आमच्या अनुभवाला हे स्वप्न आहे, ही जागृती आहे समजतं. पण केव्हा समजतं? स्वप्नामध्ये स्वप्न आहे असं वाटत नाही, ते खरं आहे असं वाटतं. आणि जागृतीमध्ये मी जागा आहे असं वाटत नाही, मी खरंच भोगतोय असं वाटतं. म्हणून जागृती आणि स्वप्न, स्वप्नही खरं आहे असं वाटतं आणि जागृती खरी आहे असं वाटतं. या 2 गोष्टी जागृती आणि स्वप्नामध्ये समान आहेत. मग भेद काय आहे हो? तुम्ही भेद सांगायला बसले आणि समानता सांगून बसले. दोघींमध्ये भेद काय आहे? भेद असा आहे की जागृतावस्थेमध्ये जे विषय आहेत ते स्थूल आहेत आणि त्यांनी भोगणारे जे ज्ञानेंद्रिय आहे ते सुद्धा स्थूल आहे. म्हणून स्थूल विषयाला स्थूल ज्ञानेंद्रियांनी जेव्हा भोगल्या जातं त्याला जागृतावस्था असं म्हणतात आणि या भोगण्याच्या स्थितीला व्यावहारिक सत्ता असं म्हणतात. स्वप्नावस्थेमध्ये काय फरक आहे? विषयांचा अनुभव आहेच. स्वप्नावस्थेमध्ये विषयांचा अनुभव आहेच, पण जागृतावस्थेमध्ये मला जो विषयाचा अनुभव येतो
गुलाबाचं फूल लाल दिसत आहे, तसं दुसऱ्याला सुद्धा जागृत अवस्थेमध्ये गुलाबाचं फूल लालच दिसत. त्यामुळे जागृत अवस्थेमध्ये दोन जीवांची स्थिती सारखी असते. माझ्यासारखाच अनुभव दुसऱ्याला येत असतो. स्थूल अनुभव, स्थूल इंद्रिय, जागृत अवस्था. पण स्वप्नावस्थेमध्ये काय आहे की माझ्यासारखा अनुभव दुसऱ्याला येत नाही. वासनामय कोश जो असतो, मनकल्पित पदार्थ जे असतात, जागृतीमध्ये मनावर जे संस्कार झाले असतात त्याची वासना तयार झाली असते. आणि तशी वासना तयार झाल्यामुळे स्वप्नावस्था प्रत्येकाची भिन्न भिन्न असते. स्वप्नावस्थेमध्ये अनुभव असला, तो सत्यत्वानी वाटत असला तरी स्वप्नावस्था भिन्न असते. पण ती भिन्न असताना ती खरी नसते, म्हणून त्याला प्रातिभासिक सत्ता असते. जागृत अवस्था ती इंद्रिय आणि विषय यांचा सन्निकर्षाने होते आणि सगळ्यांची ती सारखीच असते, म्हणून त्याला व्यावहारिक सत्ता असं म्हणतात. पण स्वप्नावस्थेमध्ये प्रत्येकाच्या स्वप्नावस्थेचा फरक असतो, म्हणून त्याला काय म्हणतात, सांगितलं मी तुम्हाला, कल्पित अवस्था म्हणतात. आणि म्हणून ही जी प्रातिभासिक सत्ता आहे ती स्वप्नामुळे आहे. आता ही वृत्ती ज्या वेळेला संपते, स्वप्नातला पदार्थही नाहीसा होतो, तेव्हा आम्ही सुषुप्तीमध्ये जातो. आता स्वप्नावस्थेमध्ये वृत्ती संपली तर विषय संपतात. जागृत अवस्थेमध्ये वृत्ती संपली तरी सुद्धा विषय संपत नाही. सीताफळ खाल्लं, माझी खाण्याची इच्छा संपली, व्यावहारिक सत्ता. तरी सीताफळ तिथली जसे आहेत तसे राहतात. स्वप्नावस्थेमध्ये वृत्ती संपली की विषय संपतो आणि जागृत अवस्थेमध्ये वृत्ती संपली तरी विषय असतो. जागृत अवस्थेमध्ये एकाला जो विषय जसा अनुभवाला येतो तसाच तो विषय दुसऱ्याला अनुभवाला येतो. पण स्वप्नावस्थेच्या प्रातिभासिक सत्तेमध्ये प्रत्येकाचे विषय वेगळे 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 असतात, भिन्न भिन्न असतात. मी ठरवून स्वप्नावस्था नाही अनुभवू शकत. स्वप्नस्थानो अंतःप्रज्ञ सप्तांगा एकोनविशंती मुखा प्रविविक्त भुक्तेश जशो द्वितीय पादा. चौथा मंत्र सांगतोय या ठिकाणी की हा अंतःप्रज्ञ आहे. स्वप्न हे त्याचं स्थान आहे, याचं नाव तैजस असं आहे. आणि पुन्हा एकदा शंका येईल की विश्व आणि तेजस हे जर बाह्य विषयाचाच अनुभव घेतात आणि दोघेही भोगते आहे, मग त्यांच्यामध्ये फरक काय आहे? तर त्यांच्यामध्ये भेद दर्शवण्यासाठी स्वप्नामध्ये प्रविविक्त भूक याची योजना आहे. म्हणजे प्रविविक्त म्हणजे वेगळा, प्रविविक्त म्हणजे वेगळा, वासनेने विषयाचे भोग घेतो. आणि असा जो प्रविविक्त भोग आहे हा स्वप्नामध्ये असतो, ज्याला तैजस असं म्हणतात. हा आत्म्याचा दुसरा पाद आहे आणि स्वप्न हे त्याचं स्थान आहे, म्हणून याला अंतःप्रज्ञा असं, म्हणून याला अंतःप्रज्ञा असं म्हणतात. आणि हा आत्म्याचा द्वितीय चरण आहे. तुम्ही जागे राहा तरी मी आहे, तुम्ही स्वप्न बघा तरी मी आहे, तुम्ही गाढ झोपा तरी मी आहे, तुम्ही मरा तरी मी आहे. कारण आत्मा मरत नाही. स्वप्नातले पदार्थ मिथ्या असतात. स्वप्नातले पदार्थ जितके मिथ्या तेवढेच जागृतीतले पदार्थ मिथ्या. हे आम्हाला ज्या दिवशी समजेल त्या दिवशी आध्यात्मिक अभ्यास झाला आमचा. स्वप्नातले पदार्थ जेवढे खरे
तेवढे जागृतीतले पदार्थ आम्हाला खरे वाटतात. हा अट्टल प्रापंचिक. आणि पूर्वजन्माच्या संस्कारामुळे आमची ज्ञानमय बुद्धी ग्रासली असते. बुद्धीवरचे अनेक जन्मांचे संस्कार आम्हाला त्या दृष्टीने स्वप्न दाखवत असतात. स्वप्नामध्ये हत्ती पाहिला आणि तो बंगालमध्ये पाहिला चिन्मयानंदांनी, तर हत्तीला लाल टोपी पाहिली त्यांनी. असं असतं. हत्ती कधी टोपी घालतो का? मग त्याला लाल टोपी दाखवायचं काय कारण होतं? असा विचार केला की आमच्या लक्षात येतं की जागृती याच्या मागे स्पष्ट भोग आहे आणि स्वप्नामध्ये प्रविलिप्त भोग आहे. माझं प्रारब्ध संपलं की जागृतीतून मी निद्रेमध्ये जातो. विषय वृत्ती नाहीशा होतात आणि मी गाढ निद्रेत जातो. प्रारब्ध पुन्हा भोगायला आलं तर गाढ निद्रेतून स्वप्नावस्थेमध्ये येतो. स्वप्नावस्थेतून जागा होऊन मी जागृतीमध्ये. प्रारब्धवश या तीनही अवस्था मला भोगाव्या लागतात, पण या अवस्था कल्पित आहे, कारण जीवच कल्पित आहे. आणि या सगळ्या अवस्था संपणाऱ्या आहेत. आत्मा मात्र कधीही न संपणारा आहे. जीव स्वप्नात अनुभव का घेतो? त्याचं कारण त्याचा वासनायुक्त संबंध शिल्लक असतो म्हणून. व्यष्टी आणि समष्टी यांचं ऐक्य आहे. देहामध्ये जो प्राज्ञ, जो ब्रह्मांडामध्ये अव्याकृत, पिंडाचा अव्याकृत प्राज्ञ, तो ब्रह्मांडाचा अव्याकृत आहे. तेजस मध्ये वृष्टी मन असून हिरण्यगर्भात समष्टी मन आहे. तेजस मध्ये व्यष्टी मन आहे, हिरण्यगर्भात समष्टी मन आहे. समष्टी मन म्हणजे सर्वांची मिळून तयार झालेली मन. अशा पद्धतीने आपल्याला जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, यत्र सुप्तो न कंचन कामम कामयते न कंचन स्वप्नम पश्यति तत् सुषुप्तम. सुषुप्त स्थान एकी भूतः प्रज्ञान घन एवा आनंदमयो यानंद भुक्ते भुक्ते तो मुखा प्राज्ञ स्तुतीय पादः. तिसऱ्या पादाचं वर्णन चालू आहे. ज्या अवस्थेमध्ये निद्रिस्त झालेला जीव कोणत्याही कामना आणि इच्छा करत नाही, कुठल्याही प्रकारचं स्वप्न पाहत नाही, ही सुषुप्ती अवस्था आहे. सुषुप्ती हेच त्याचं स्थान आहे, जो एकीभूत असून प्रज्ञान स्वरूप आनंदमय आहे. तो प्रज्ञानाचा भोगता असून चेतोमुख आहे, तो प्राज्ञ आहे. अशा त्याच्या तृतीय पादाचं या ठिकाणी वर्णन शास्त्रकारांनी केलेलं आहे. कठीण जातात आहे का दोन पाद? काका या ठिकाणी सांगतात की ह्या तीनही अवस्था मिथ्या आहेत, कल्पित आहे. आणि हे जर आम्ही लक्षात ठेवलं तर जेवढे जागृतीतले पदार्थ मिथ्या, तेवढेच स्वप्नातले पदार्थ ही मिथ्या. आता उलट करून घेऊ, जेवढे स्वप्नातले पदार्थ मिथ्या, तेवढे जागृतीतले पदार्थ सुद्धा मिथ्या. जे काही आहे ते सगळं मिथ्या आहे. एकदा हा निर्णय माझा मला करून घेतला पाहिजे आणि पाहिजे. अशा पद्धतीने ज्या वेळेला मी विचार केला, त्यावेळेला जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती तीन अवस्थांबद्दल आम्ही काय करू? चिंतन करू. आणि हे चिंतन आमचं व्यवस्थित झालं पाहिजे. पण शेवटी सगळ्या अवस्था मिथ्या आहे हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि मग आमची बुद्धी
अद्वैतावर आरूढ झाली पाहिजे. वेदांच्या अनुरोधाने अभेदाचा अभ्यास केला तर आत्मबोधावर वृत्ती आरूढ होते, नाही तर होत नाही. नेहमी आम्ही सांगतो, काय सांगतो, एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो की एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये चित्ताला जायला वेळ लागत नाही, पण तुरीयमध्ये चित्त न्यावं लागतं. त्या ठिकाणी आपणहून ते जात नाही, त्याला अभ्यास करून तुरीयवर न्यावं लागतं. काकांची या ठिकाणी ओवी आहे आणि ती ओवी पण अत्यंत मोलाची आहे. ओवी दाखवतो तुम्हाला. जागृती स्वप्न सुषुप्ती लीन क्रमाने होती, अभ्यासे तुरीय स्थिती आकळे. जागृती स्वप्न, स्वप्न सुषुप्तीमध्ये आणि सुषुप्ती पुन्हा जागृतीत लीन होते. पण जागृतीतून तुरीयेमध्ये लीन करण्यासाठी मात्र आम्हाला विशेष अभ्यास करावा लागतो आणि या चारही अवस्था जाणीव रूपाने नाहीशा कराव्या लागतात. म्हणजे या अवस्थांचा आम्हाला बाध करता आला. बाध शब्दाचा अर्थ ती परिस्थिती बदलत नाही, ती सत्य नाही, एवढं आमच्या लक्षात येतं. आणि म्हणून तुरीयासाठी अभ्यास करावा लागतो. जागृती ते तुरीय असा जो प्रवास आहे, या प्रवासाचा आम्हाला अभ्यास करावा. उद्या स्वप्नावस्था आणि गौडपादीय कारिका यांच्याबद्दल आपण या ठिकाणी चिंतन करायला लागणार आहोत, कारण आज आपण 5व्या मंत्रावर स्थिर झालेलो आहोत. 4था आणि 5वा, यत्र सुप्तो न कंचन कामम कामयते न कंचन स्वप्न पश्यति तत् सुषुप्तम. या 5व्या मंत्रावर आपण आरूढ झालेलो आहोत आणि हा 5वा मंत्र एकदा आपला झाला की मग एष सर्वेश्वर, एष सर्वज्ञ, एषोंतर्याम, मेष योनी सर्वस्य प्रभवाप्ययौ हि भूतानाम. हा 6वा मंत्र आपण घेऊ आणि या 6व्या मंत्रानंतर आचार्यांच्या भाष्याच्या कारिका आणि त्याच्यावर आचार्य भाष्य असं आपण उद्या सकाळी बघूया. आता आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर स्वतःला समूहातून विड्रॉ करून घ्यावं, स्वतःच आपण समूहातून बाजूला व्हावं, म्हणजे जेणेकरून दुसऱ्याला माझ्याशी संवाद साधता येईल. आपलं रामकृष्ण हरी झालं की आपण तसंच ठेवतो आणि त्याच्यामुळे मग इतरांना संवाद करता येत नाही. तर कृपया स्वतःच बाजूला व्हावं, रामकृष्ण हरी